श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आपल्या हिंदू दिनदर्शिकेच्या अनेक महत्त्वाच्या दिवसांपैकी एक महत्त्वाची तिथी म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस, जो प्रत्येक हिंदू धर्मीय व्यक्तीसाठी पवित्र दिवस म्हणून ओळखला जातो. दरवर्षी अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला येत असते आणि या दिवसाला बऱ्याच ठिकाणी अख्खा तीज असं सुद्धा म्हटलं जातं. अक्षय तृतीया तसा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी पूर्ण एक असा शुभ मुहूर्त असल्यामुळे या दिवशी केलेलं सत्कार्य, खरेदी कर्म अक्षय राहतं, अर्थात त्यामध्ये कधीच घट होत नाही. म्हणून ज्या गोष्टींचा साठा आपल्याकडे वाढावा त्या गोष्टींची सुरुवात या शुभ मुहूर्तावरती अवश्य करावी. अक्षय तृतीयेचं औचित्य साधून अनेक जण सोनं, चांदी, मौल्यवान गोष्टींची खरेदी करतात. सर्वसामान्य व्यक्तींना या गोष्टी महागाईमुळे अजिबात शक्य होणार नसल्या तरी पण अवघ्या काही रुपयांमध्ये धनवृद्धीसाठी या दिवशी पूजा अवश्य करता येते. यंदा 30 एप्रिल 2025ला म्हणजेच बुधवारच्या दिवशी अक्षय तृतीया आलेली आहे. या दिवशी किंवा हा दिवस आपल्याला अत्यंत लाभदायक ठरावा म्हणून आपण काय काय करू शकतो याचीच माहिती आपल्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण माझे नवीन व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि तुम्ही ते बघू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी कमी खर्चामध्ये करण्यात येण्याजोगे एकूण 5 उपाय आपण बघणार आहोत. एक एक करून आपण सर्व गोष्टींची माहिती घेऊया. त्यापैकी पहिला उपाय म्हणजे अक्षय तृतीया हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक पूर्ण असा शुभ मुहूर्त म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हा दिवस आपण एखाद्या उत्सवाप्रमाणे म्हणजे सणाप्रमाणे साजरा करायला हवा आणि आपण तो करतो सुद्धा. जसं आपण दिवाळीमध्ये दिवा पंती लावून रोषणाई करतो त्याप्रमाणे अक्षय तृतीयेला दारामध्ये मातीचा दिवा लावून लक्ष्मी मातेचं स्वागत करावं. माता लक्ष्मीला मातीच्या वस्तू अत्यंत प्रिय आहे आणि तिला सगळीकडे प्रकाश असलेला सुद्धा आवडतो आणि तिथेच तिचं वास्तव्य देखील असतं. म्हणून लक्ष्मी प्राप्तीचा हा अक्षय तृतीयेचा दिवस असल्यामुळे त्या गोष्टीचं, त्या दिवसाचं औचित्य साधून किंवा या दिवसाचं महत्त्व आपण लक्षात घेऊन सकाळी आणि संध्याकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे त्या वेळेला तुम्ही साधारणतः 6:30-7 वाजेच्या दरम्यान तुमच्या मुख्य दरवाजाच्या एका कोपऱ्यामध्ये दिवा लावा. कोणत्याही कोपऱ्यात लावा, काही हरकत नाही. सेम तसेच संध्याकाळी सुद्धा तुम्हाला तुळशीमध्ये दिवा लावायचा आहे, आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे. त्यावेळेस एक मातीची पंती आपल्या मुख्य दरवाजाच्या कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये लावायला अजिबात विसरू नका. तेलाचा लावा, तुपाचा लावा, पण त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये तुम्ही जर थोडीशी हळद मिसळली तर तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता येते ती सुद्धा हळदीमुळे नष्ट होईल. तसंही माता लक्ष्मीला हळदी कुंकू विशेष प्रिय आहे, त्यामुळे या गोष्टी आपण अवश्य करायला विसरू नका. जास्त खर्चामध्ये पडायचं नाहीये, पण घरातल्या साध्यासुध्या गोष्टी वापरून आपण खूप चांगल्या पद्धतीने काही उपाय करू शकतो आणि माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी स्थानापन्न करू शकतो. अर्थात आपण सुद्धा चांगले नियमबद्ध राहिलो, घरामध्ये शांतता पाळली, स्वच्छता राखली, घरामध्ये आपण सगळं गुण्यागोविंदाने करतोय तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करत असते. दुसरा उपाय म्हणजे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीला जगामध्ये अत्यंत मानाचं असं स्थान आहे. हिंदू धर्म हा जगातल्या सगळ्यात मोठ्या आणि महान धर्मांपैकी एक मानला जातो. आपण आपल्या धर्मामध्ये जन्माला आलो याचं खरं तर आपल्याला अभिमानच वाटायला हवा, कारण आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं विस्तृत असं हिंदू धर्म संस्कृतीचं महत्त्व आहे. जिथे तिथे सगळे नेम धर्म पाळूनच सणवार असेल किंवा कोणत्याही प्रकारचा विधी असेल, पूजा असेल, या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तसेच आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक पूजेमध्ये ऋतुकालीन फळाफुलांचा समावेश हा असतोच असतो. सध्याचा ऋतू उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये फळांचा राजा आंबा याचं आगमन होत असतं. बऱ्याच जणांना आंबे आवडत असतील आणि कधी एखादा आंब्याचा सीझन सुरू होतो असंही आपल्याला वाटत असतं. आता फळांचा राजा आंबा बाजारामध्ये दाखल झालेला आहे आणि मुख्य म्हणजे अक्षय तृतीयेला या आंब्याचं अतिशय महत्त्व असतं. आपल्या घरी सुद्धा आपण देवांना तसेच पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि आपण स्वतःही त्याचा आस्वाद घेण्यासाठी म्हणून आंब्याचा आमरस अवश्य करतो. तर या दिवशी आपल्याला आंब्याचं दान गोरगरिबांना अवश्य करायचं आहे. या दिवशी ऊन प्रचंड असतं, कारण प्रखर उष्णतेचा महिना म्हणजे वैशाखाचा महिना असतो आणि म्हणूनच वैशाख महिन्याला वैशाख वनवा असं सुद्धा म्हटलं जातं. तर या दिवशी आपण आपल्या घरी आमरसाचा आस्वाद घेऊन देवी देवतांना सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही जर थोडं आधीच नियोजन करून ठेवलं तर या दिवशी तुम्ही आंब्याचं दान करायला अजिबात विसरू नका, कारण आंबा हे अतिशय शुभ फळ म्हणून ओळखलं जातं. म्हणून
म्हणूनच तर कोणताही सणवार असो, कोणत्याही प्रकारचा धार्मिक विधी असो, लग्न कार्य असो, तर आपण आपल्या घराच्या दारावरती आंब्याच्या पानांचं तोरण अवश्य लावत असतो. आंब्याच्या पानांचे डगळे लावले जातात. त्याचबरोबर आंब्याची पानं आणि झेंडूची फुलं वापरून देखील आपल्या दारावरती, मुख्य दारावरती तोरण काही लावलं जातं. आपण त्याचं एक छानपैकी आपण आपल्या पद्धतीने काही तोरण लावतो, तर हे तोरण सगळी काही निगेटिव्हिटी आकर्षित करत असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नकली किंवा मग जे बाजारी तोरण मिळतात त्याच्याऐवजी आपण जर असं तोरण लावलं तर तिथे पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मक ऊर्जा खूप प्रमाणामध्ये वाढत असते. या दिवशी तुम्ही गोरगरिबांना आमरसाचं किंवा आंब्याच्या फळांचं दान केलं तर त्यांच्या तोंडून तुम्हाला मिळालेले आशीर्वाद हे तुम्हाला नेहमीच कामात येतील. तर नक्की तुम्ही आंब्याचं दान या दिवशी करायला अजिबात विसरू नका. तिसरा उपाय म्हणजे देवांची पूजा ही दिव्याशिवाय अपूर्ण मानली जाते. म्हणूनच अग्नीच्या साक्षीने अगोदर दीप प्रज्वलन करून घ्यावं, मगच देवपूजा करावी असा नियम सांगितला जातो. पण हाच दिवा तेलाबरोबरच कापसाशिवाय अपूर्ण मानला जातो. कापसाची वात जेव्हा आपण त्या तेलाच्या दिव्यामध्ये किंवा तुपाच्या दिव्यामध्ये करून लावू तेव्हाच तर खरं आपल्याला दीप प्रज्वलन करता येतं. कापसाची वात स्वतः जळते आणि सर्व देवघरामध्ये प्रकाश तयार करते. म्हणूनच कापसाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. याशिवाय कापसाला सुबत्तेचं लक्षण मानलं जातं. म्हणूनच अक्षय तृतीयेला सुद्धा सोन्या चांदीची मौल्यवान कमी खर्चामध्ये आपल्याला काही खरेदी करायची असेल तर ते म्हणजे कापूस. तर कापसाची वस्त्र तुमच्यापैकी सर्वांनाच माहीत असतील. कापूस पिंजून आपल्या हाताच्या बोटांच्या मदतीने म्हणजेच ती एक कलाच आहे, एकाखाली एक अशा मण्यांमध्ये आकार दिला जातो आणि त्याची माळा तयार केली जाते. यालाच कापसाचं वस्त्र म्हटलं जातं. या कापसाच्या वस्त्राला हळदी कुंकू सुद्धा लावायची पद्धत आहे. म्हणजेच लाल आणि पिवळं या रंगामध्ये आपल्याला ते कापसाचं वस्त्र दिसतं. पण ज्या देवी देवतांना हळद आणि कुंकू चालत नाही, त्यांना चंदनाचा किंवा बुक्याचा गंध किंवा मग इतर गंध चालत असतील अशा देवी देवतांना मात्र पांढरच कापसाचं वस्त्र आपल्याला अर्पण करायचं असतं. बाकी ज्या देवी देवतांना हळद कुंकू प्रिय आहे तर त्यांना कापसाच्या वस्त्राला हळद कुंकू लावायचं आहे, लाल पिवळं केलं जातं. तर आपल्याला अक्षय तृतीयेचं औचित्य साधून आपल्या घरातील सर्व देवी देवतांना कापसाची वस्त्र अर्पण करायची आहे. जेव्हा देवी देवतांना वस्त्र किंवा जानवे अर्पण करा असं सांगितलं जातं तेव्हा आवर्जून कापसाची वस्त्र काही बायका स्वतःच घरी बनवतात, तर काही जणी विकत आणून त्या देवी देवतांना अवश्य अर्पण करतात. तुमच्यापैकी सुद्धा ज्यांना ज्यांना घरीच कापसाची वस्त्र तयार करता येतील त्यांनी घरी करा. ज्यांना शक्य नसेल, वेळ नसेल, त्यांनी दुकानामधून कापसाची वस्त्र आणा आणि आपल्या घरातील सर्व देवी देवतांना ती अवश्य अर्पण करा. फक्त शिवलिंग असेल तर शिवलिंगाला पांढरं शुभ्र आपल्याला कापसाचं वस्त्र अर्पण करायला हवं. पण समजा तुमच्या देवघरामध्ये समजा शंकर पार्वती यांचा एकत्रित फोटो आहे किंवा भगवान शिवशंकर, माता पार्वती, गणपती, कार्तिकेय यांचा एकत्रित फोटो असेल तर अशा वेळेस आपण भगवान शिवशंकरांना सुद्धा कुंकू लावू शकतो. असं म्हटलं जातं जर तुम्ही तिथे हळदी कुंकू लावले, कापसाचं वस्त्र अर्पण केलं तरीही चालतं. तर हीच ती महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपल्या देवघरातील सर्व देवतांना अर्पण करायचे आहे. तर तुम्ही सुद्धा अक्षय तृतीयेच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या कमी खर्चात होणाऱ्या या उपायाचा एक भाग व्हा. इथे आपल्याला कमी खर्चामध्ये उपाय होतो किंवा स्वस्तात उपाय होतो म्हणून त्यावर नुसतं लक्ष केंद्रित करायचं नाहीये, तर ते तुम्ही किती श्रद्धेने मनोभावे करता. आपण देवांना ते वस्त्र अर्पण करत असताना किती श्रद्धेने करतो तर त्याचं महत्त्व जास्त असणार आहे. देवी देवता आपल्यावरती यामुळे प्रसन्न होतात, आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. त्याचं पुण्यही आपल्या पदरी पडतं, अर्थात ते संचित होत राहतं. 3.5 मुहूर्तांच्या या एका शुभ मुहूर्तावरती आपण हे पुण्य कमावलं असल्यामुळे त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ ही होतच राहणार आहे. चौथा उपाय म्हणजे आपल्याला मीठ वापरून करायचं आहे. बघा, मीठ हे केवळ आहारशास्त्रातच नाही तर वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्र देखील मिठाचं महत्त्व आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगत असतं. मिठाशिवाय अन्न हे अळणी आणि बेचव लागतं. ते योग्य प्रमाणात आहारात असलंच पाहिजे. याशिवाय धनसंपत्तीसाठी देखील मिठाची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेला वाटीमध्ये मीठ घेऊन त्याची पूजा अवश्य करावी. पण त्यासाठी तुम्हाला स्टीलची किंवा पितळेची वाटी वापरायची नाहीये. तुम्ही काचेची वाटी किंवा चिनी मातीची वाटी घेऊन त्याच्यामध्ये मीठ भरावं. मग ते जाड मीठ असेल किंवा मग काळं मीठ असेल, सैंधव मीठ असेल किंवा बारीक मीठ असेल,
जे मीठ तुम्ही वापरता ते मीठ तुम्ही त्याच्यामध्ये भरायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे। मिठावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं हळदी कुंकू किंवा फूल वाहायचं नाही आहे। वाटीच्या समोर तुम्ही फूल आणि फुलावर थोडंसं हळदी कुंकू वाहू शकता, कारण मीठ हे आपल्याला समुद्रातून मिळतं आणि माता लक्ष्मी ही समुद्रकन्या असल्यामुळे मिठाच्या पूजनाने ती अतिप्रसन्न होत असते अशी मान्यता आहे। तर अक्षय तृतीयेला तुम्ही मिठाची पूजा अवश्य करा। माता लक्ष्मीच्या समोर किंवा साईडला जिथे कुठे तुम्ही देव्हाऱ्यामध्ये ती मिठाची वाटी ठेवलेली असेल ती अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्ण दिवसभर आणि रात्रभर तशीच राहू द्या। दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून ते मीठ तुम्ही एकतर स्वयंपाकामध्ये वापरण्यासाठी घेऊ शकता किंवा एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता। तेच मीठ तुम्ही थोडं थोडं करून फरशी पुसण्यासाठी सुद्धा वापरू शकता। यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होते अशी देखील मान्यता आहे। यानंतर उपाय आहे शेवटचा, तुळशीची पूजा केवळ सणावारालाच नाही तर दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा केली जाते। तुळशीच्या पूजेने आणि सेवेने आयुर आरोग्य लाभतं। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती देवीकडे आरोग्य वृद्धीचं दान पदरात पाडून घेणं याहून शुभ अजून काय असू शकतं। त्यामुळे तुळशीची सागर संगीत पूजा करून निरोगी आयुष्याची मनोकामना अगदीच आपण करू शकतो। तर बघा, आपल्या दारामध्ये जर तुळस असेल तर शुद्ध ऑक्सिजन प्राप्त होत असतो। त्यामुळे आरोग्यवर्धिनी या तुळशी मातेची या दिवशी पूजा करायला अजिबात विसरू नका। तुम्हाला पितृपूजा करायला म्हणजे बाकी काही विधी करायला या दिवशी जमले नाही तरीही चालेल, पण तुम्ही काय करायचं आहे, खास करून महिलांनी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। थोडंसं मोठं भांडं तुम्ही घ्या जेणेकरून तुमचे दोन्ही हात तुम्हाला त्या भांड्यामध्ये आणि त्या भांड्यामध्ये असलेल्या पाण्यामध्ये बुडवता येतील आणि ते पाणी ओंजळीने घेऊन तुळशीच्या मुळाशी घालायचं आहे आणि पितृदेवताय भव मातृदेवताय भव असा जप करायचा आहे। आणि मातृपितृदेव असतील तर ते तुमच्यावरती प्रसन्न होतील, तुमच्या घरातला पितृदोष देखील यामुळे नष्ट होईल। अवश्य अक्षय तृतीयेला तुळशीचा हा उपाय करायला अजिबात विसरू नका। या व्हिडिओमध्ये आपण 5 उपाय बघितलेले आहे जे तुम्हाला अक्षय पुण्य प्राप्त करून देऊ शकतात। सर्वांनी मनोभावे मनापासून परवडतील असे आणि इतके साधे सोपे उपाय आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। हे उपाय तुम्ही नक्की ट्राय करा। माहिती आवडली असेल तर चॅनलला आताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।